धन्य धन्य एकनाथ धन्य 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 एकनाथ तुमचे पायी माझा माथा तुमचे पायी माझा माथा दासो पंथाचा अभिमान दासो पंथाचा गेला होताची दर्शन गेला होताची दर्शन गेला होताची दर्शन गेला दत्तात्रय चोपदार दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठी कर पुढे उभे काठी पुढे यवन अंगावरी तुंकला यवन अंगावरी तुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला धन्य धन्य एकनाथ धन्य धन्य एकनाथ तुमचे पाय माझा माथा तुमचे पाय माझा निळा शरण तुमचे पाया निळा शरण तुमचे पाया अनन्य भावे नाथ राया अनन्य भावे नाथ निळा शरण तुमचे पाया शरण तुमचे पाया अनन्य भावे नाथ राया अनन्य भावे नाथ राया धन्य धन्य एकनाथ धन्य एकनाथ पायी माझा माथा तुमचे पायी माझा माथा
परमाय धन्य 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 एकनाथ धन्य 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 तुमचे पायी माझा माथा तुमचे पायी माझा माथा माझा माथा धन्य 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 एकनाथ
विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 बोला कुंडली हरे विठ्ठल देव विठ्ठल 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 कुंडली हरे विठ्ठल गवस निघाला बघवासावर धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा दासो पंताचा अभिमान गेला होताची दर्शन दत्तात्रेय चोपदार पुढे उभे काठीकर धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा निळा शरण तुमचे पाया अनन्य भावे नाथराया धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा विठ्ठल 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 धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता अखंडानंद रूपाय संविज्ञान प्रदायिने भवदभांत दिनेशाय श्री गुंडाख्य गुरुवे नमः मस्तक हे पायावरी मस्तक
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यारकरी संतांचा वारकरी संतांच्या वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामरायांनी आपल्या 14 वर्षाचा वनवास काल व्यतीत करताना सर्वात अधिक काल ज्या दक्षिण वाहिनी गोदावरीच्या किनारी व्यतीत केला, दंडकारण्यातला हा भाग जो तपोवन म्हणून ओळखला जातो, कपिला गोदावरीच्या संगमाच्या मध्यभागात संत श्री मौनगिरीजी महाराज अर्थात संत श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये तपोभूमीमध्ये जिथे त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण पूर्ण केला, अशा शर्वाळेश्वराच्या सान्निध्यात आपण सर्व वारकरी मंडळी येऊन अधिक ज्येष्ठ मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी सप्तकांडात्मक असणाऱ्या वाल्मिकी रामायणाच्या आधारे, अध्यात्म रामायणाच्या आधारे जो विस्तृत विचार भावार्थ रामायणाच्या माध्यमातून मांडला, त्याचं श्रवण, पारायण आणि त्याचबरोबर नित्य सांप्रदायिक साधनेबरोबर हरिकीर्तन असा उत्सव संपन्न करत आहोत. कोण हा उत्सव करतोय, कसा चाललाय, याचा काहीही परिहार देण्याची आवश्यकता नाही, आपण त्यात ज्ञात आहात. पण हा उत्सव तपोवन क्षेत्रात व्हावा, कुंभाच्या अगोदर व्हावा आणि त्याचबरोबर विशेष करून भावार्थ रामायणाचं चिंतन त्यातून व्हावं, यामागे काही हेतू नियोजकांचा नक्की आहे. 550 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम बालरामाच्या स्वरूपात आपल्या जन्मस्थानी निज मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024ला विराजमान झाले. जवळजवळ 550 वर्षाचा हा संघर्ष जेव्हा पूर्णतेला गेला आणि एक वेगळी चेतना संपूर्ण विश्वामध्ये त्या माध्यमातून निर्माण झाली. जवळजवळ 350 प्रकारच्या रामायणातून त्याहून अधिक असतील, पण श्रीरामरायांचं दिव्य चरित्र जे समाजाच्या प्रत्येक घटकाकरता वैयक्तिक आणि सामाजिक जीवन जगण्याकरता
आदर्शवत आहे ते मांडलं गेलं आहे. ज्या काळात नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची रचना केली तो काळ, आणि त्याच वेळेस एकीकडे दक्षिण हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रात दक्षिण काशीत पैठणमध्ये नाथ महाराज रचना करत होते, तेव्हा तिकडे उत्तरेत या वाराणसी क्षेत्राच्या जवळ तिथून अवघ्या 100 किलोमीटरच्या अंतरावर कोसांच्या हिशोबात विचार केला तर एक 22-24 कोसांवर राहणाऱ्या चित्रकूटात गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित्राचंच चिंतन विस्तारानं सुरू केलं होतं. एकाच वेळेस एकाच काळातले 2 संत एकाच विषयाचं चिंतन करतात, हा केवळ योगायोग नाही महाराज. समाजासमोर नेमका कोणता आदर्श ठेवला पाहिजे जेणेकरून स्वत्व विसरणारा समाज पुन्हा जागृत होईल, स्वाभिमानानं पुन्हा परत देव, देश आणि धर्म याकरता कार्यरत होईल, याचं चिंतन या महात्म्यांनी केलं आहे. भगवंत स्वतः आपला हा कार्यविस्तार करण्याकरता महात्म्यांना वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असतो. कलियुगामध्ये अशी 1800 ईश्वरनिष्ठ संत अवताराला येणार असं भविष्य आहे. त्यातले काही आलेत, अजून बरेच यायचे आहेत. आत्ताशिक तर कलियुगातलं प्रथम चरण त्यातला पहिला भाग आहे. अजून 5200 वर्षही पूर्ण झाली नाहीत. 4,64,000 वर्ष आहेत. या कलीच्या कालामधला विचार लक्षात घेऊन समाजाच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक तिन्ही अवस्थांचा विचार करीत विचारोन्मुख बनवण्याकरता परमात्माच संतांच्या रूपानं अवताराला येतो. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीची उणीव जाणवते ती उणीव त्यांच्या माध्यमातून दूर करतो आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्मोपासना यातून जे लुप्तप्राय होत आहे असं वाटतं त्याचं पुनरुज्जीवन त्या त्या मार्गातून तो करतो, त्यांच्या माध्यमातून तो करवून घेतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक भगवान परमात्मा होऊ देत नाही. दोष निर्माण व्हायला लागले आचरणाच्या बाबतीत की त्याच्या विरोधात शुद्ध विचार कसा पुन्हा जागृत होईल याचं चिंतन करणारे महात्मे पुढे येतात. आपण नेहमी वर्णन करतो भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भगवान महाविष्णूच नवे नवे ज्ञानोबारायच नाथरायांच्या रूपानं पुन्हा अवताराला आले. आपली वारकऱ्यांची श्रद्धा आहे. एकानं प्रश्न विचारला, संजीवन समाधीत बसलेले ज्ञानोबाराय पुन्हा परत नाथरायांच्या रूपानं अवताराला येतील, त्याकरता त्यांना तो देह सोडावा लागणार नाही का? असं नसतं रे बाबा. ज्ञानोबाराय कैवल्य रूपानं तिथं आहेतच, पण एक ज्ञानोबाराय अनेक रूपानं अनेकांच्या हृदयात प्रकट होतात. तिथं त्याही कुळात प्रकट झाले यात विशेष वाटायला नको. परमात्मा जर एका वेळेस अनंत रूप धारण करतो तर ते ज्ञानोबारायांचे स्वरूप धारण करू शकतात आणि नाथरायांचे.
कुठलाही किंतु परंतु या बाबतीत मनात येता कामा नये. हेतू एकच, अवतार ज्ञानोबारायांचा असो की अवतार नाथरायांचा असो. लोपले ज्ञान जगी हित मिळते कोणी, लोपले ज्ञान अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान महाकैवल्य तेजा सेविती साधू मनोवेदेला माझा, आरती ज्ञान आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत, मनोवेदला माझा, आरती ज्ञान लोपले ज्ञान जगी हित नेरती कोणी. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. लोपले ज्ञान जगी जगी हित नेनती कोणी. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा सेविती साधू संत वेदना. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविते साधू संत मनो वेदना माझा. वास्तविक ज्या काळात ज्ञानोबारायादिक भावंडांनी अवतार धारण केला त्यावेळेस महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं आक्रमण आलेलं नव्हतं. त्यावेळेस तर यदुकुलातला यदुवंश विलासू असणारा राजा रामदेवराय देवगिरीच्या राज्यावर होता. ज्ञानोबारायादिक भावंडांच्या समाधीनंतर या देवगिरीच्या साम्राज्याचा पाडावे अल्लाउद्दीन खिलजीचं येणार. पण त्यावेळेस एक नाही 2-2 रूपात पांडुरंगराय परमात्मा अवताराला. एक ज्ञानोबारायांच्या रूपात आणि दुसरं वाढावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. वाढावया भक्ती सुख पांडुरंग
दोघांच्या प्रसार प्रचाराकरता. का? अजून तर तशी आवश्यकता आलेली नव्हती, गरज पडलेली नव्हती, काही परकीयांचं आक्रमण महाराष्ट्रात नव्हतं. महात्मे हे क्रांतदर्शी आहेत, पुढचं भविष्य जाणतात. जो परिणाम या संत कार्यानं त्यावेळेच्या संत मांदियाळीनं केलाय त्याचा परिणाम आहे महाराष्ट्रातला आजही धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, देशनिष्ठा, संतांविषयीचा सद्भाव आजही टिकून आहे. कितीही प्रतिरोधी, कितीही प्रतिगामी लोकांनी, कितीही जाऊ द्या, खरं तर आपण त्याचा विचार करायलाच नको. तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलंय, भुंकोतती द्यावी भुंकोतती द्यावी आपण नये त्यांचे शिको, आपण नये त्यांचे एका वाक्यात तुकोबाराय म्हणालेत, भाविकाने दुर्जनाचे काही मानू नये साचे. हे बोलून चालून दुर्जन आहे, त्यांचं काय, हे भांडच आहे, काय ऐकता त्यांचं. कितीही प्रतिगामी पुरोगामी म्हणवणारे आले, काही फरक पडला नाही. का? त्यावेळेस जी बीज पेरणी केली आहे विचाराची, पुढे येणारी संकट लक्षात घेऊन सर्वांना अधिकार आदि करोनी विषय किती व्यापक आणि असेल. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा स्ते पियांती पिरांगती. कोणी असो, प्रत्येकाला भगवत भक्तीचा, स्वस्वरूप प्राप्तीचा, जाणीवेच्या ज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकार आहे. ती योग्यता त्यानं प्राप्त केली की त्याच्या जातीचा, वर्णाचा, आश्रमाचा, लिंगाचा विचार होत नाही. बस एकदा एकत्वाची, अखंडत्वाची अनुभूती त्या महात्म्यानं घेतली की तिथं कुठला विषय आला, ना जातीचा आला ना कुळाचा आला. म्हणून जातीकुळ अप्रमाण इतकं स्पष्ट सांगितलं गेलं. पण एक लक्षात ठेवा, 100 वेळा आघात झाला की तो आघात करणारा सुद्धा काहीतरी विचारानं करतो असं समाजाला वाटायला लागतं. 100 वेळा खोटं बोलणारा खोटं बोलून खरं बोलतोय असा आभास निर्माण करत असतो. यवनांच्या आक्रमणानंतर जेव्हा या 4-4, 5-5 शाह्या या दक्षिणेमध्ये राज्य करायला लागल्या, स्वामी निष्ठेचा विचारच संपत चालला. ज्या राजानं आपल्या दरबारामध्ये अनेक विद्वानांना आश्रय दिला, कधी कुणात भेद केला नाही, त्याच राजा रामदेवरायाच्या राजधानीत धान्याच्या ऐवजी मिठाच्या गोण्या भरल्या गेल्या. विश्वासघात, त्याचा परिणाम आहे महाराज. ही कीड लागलेली जाणवली म्हणून तर आम्हाला सांगितलं होतं. तुकोबारायांनी सुद्धा विचार मांडताना त्यांच्या काळात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा किंवा अनुभव नाही तुझा असं म्हटलं. त्यामागे प्रत्येकाच्या अंतःकरणात पाईकीचा भाव निर्माण करणं, स्वामीनिष्ठा निर्माण करणं हा हेतू आहे. त्यात तुम्ही काही म्हणा, ते सहज भावानं निर्माण झालं का कोणत्या विचारातून हे शब्द बाहेर पडले याचं चिंतन केवळ तुकोबाराय सांगू शकतात. पण जो परिणाम आपल्याला दिसतोय तो परिणाम तर नाकारता येत नाही त्या संत वचनाचा.
ज्ञानोबारायदिकांनी त्या काळामध्ये जो विचार मांडला, पुढे 250 वर्षांनंतर सुद्धा नामदेवरायांच्या वाणीचा प्रभाव इथेच नाही तर पंजाब सिंध या भागामध्ये टिकून राहिला की गुरुग्रंथ साहेबामध्ये सुद्धा नामदेवरायांच्या अभंगांची नोंद त्यांना घ्यावी लागली. किती मोठा काळ असेल. ज्या 250-300 वर्षाच्या कालानंतर नियम चालू आहेत, वारी चालू आहे, भाविकांचा भावच तेवढाच दृढ आहे, पण समुदायानं परमार्थ करताना समाज दिसत नाही. एकटा दुकटा कसा तरी चालला आहे, जगण्याचा प्रयत्न करतो आहे. जे कधी कल्पनेत नव्हतं असा अत्याचार, असा व्यभिचार समाजात माणसं भोगत होती, पाहत होती. आणि त्यामुळे ज्या धारणा होत्या अगोदर की परमात्मा धावून येईल, देव लागलीच धावून येतो, अरे तो येतो म्हणजे कसा येतो याचं चिंतन मग मांडण्याची आवश्यकता आली. हाके सरसी उडी घालोन या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून मान्य आहे. पण तो कृतयुगातला काळ, हा कलियुगातला काळ, कलियुगात कोणी व्हावं त्यानं येण्याऐवजी प्रत्येकाच्या हृदयातच तो आहे. तर त्या प्रत्येकानं शस्त्रसज्ज व्हावं, त्या प्रत्येकानं अस्त्रधारी व्हावं, त्या प्रत्येकानं वेळ आली तर कठीण वज्रास भेदवायचे झालंच पाहिजे. म्हणून तर नाथरायांच्या चरित्रात आपल्याला हे पाहायला मिळतं. त्यांच्या कार्यकालात ज्या सद्गुरूंच्या सान्निध्यात त्यांचं आयुष्य गेलं, परमार्थ घडला, मूलसंस्कार घडले, त्या संत श्री जनार्दन स्वामी महाराज जे किल्लेदार होते, अधिपती होते या देवगिरीचे, काही कारणानं बाहेर गेले असताना परकीयांचं आक्रमण झालं आणि आक्रमकांनी केलेल्या या आक्रमणाला हातात शस्त्र घेऊन नाथ महाराजांनी प्रत्युत्तर देऊन त्या आक्रमकांना पिटाळून लावलं, पराभूत केलं. हा इतिहास नाथ चरित्रात सांगितला जातो. केवळ हातात टाळ घेऊन भजन हे आम्हाला शिकवलेलं नाहीच. म्हणून तर शस्त्रधारी असणाऱ्या, धनुष्यबाण घेऊन नेहमी एक पाऊल पुढे ठेवणाऱ्या, निशिचर हीन करहू अमोही धरती अशी प्रतिज्ञा घेणाऱ्या रामरायाचं चरित्र मांडलं गेलं पाहिजे असं नाथरायांना आणि गोस्वामीजींना एकाच वेळी असं वाटलं. त्याचं हे कारण आहे. ज्यांच्या भावार्थ रामायणाचं आपण चिंतन करतो ते नाथ महाराज. साधारण हे नका लावू, काही आवश्यकता नाही, काही नाही, ठीक आहे. हा विक्षेप जास्त होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर बुवाचा चेहरा नाही दिसला तेच बरं आहे. चेहरा पाहून आणि तोंड पाहून जर कीर्तन व्हायला लागली तर काय अर्थ आहे त्याचा. विचार महत्व आहे संत विचाराला आहे, प्राधान्य संत विचाराला आहे. चिंतनाकडे लक्ष द्या. हे माध्यम आता सोशल मीडियाचं आहे, मान्य आहे, पण इथं येऊन बसणाऱ्याची जी एकरूपता विचाराशी चिंतनाशी होते ते तिथं होत नाही, होणारही नाही. कोणत्या अवस्थेत बसून तो ऐकतो, पाहतो, प्रश्न आहे महाराज. असो, आपला मुद्दा हा 450 वर्षापूर्वी या पैठण क्षेत्रात नाथ महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले. काय मौज आहे, चरित्रात सांगितलं जातं. फाल्गुन वद्य षष्ठी, जन्मही तोच, अनुग्रही दिवस तोच, श्री गुरूंचं निर्याणही त्याच दिवशी, यांचं स्वतःचंही निर्याण त्याच दिवशी.
श्री गुरूंचा जन्मही याच दिवशी, असे अनेक योग नाथबाबांच्या संबंधानं सांगितले जातात. प्रत्येक दिवसाचा एक विशेष असतो, तिथीचा एक विशेष असतो. महाराष्ट्रात षष्ठी म्हटली की दोनच, एक कपिला षष्ठी आणि एक नाथषष्ठी. का? त्या तिथींना सुद्धा या संतांनी आपल्या नामानं धन्य केलंय, कृतार्थ केलाय. ज्या काळात नाथ महाराजांचा अवतार झाला त्या काळात ज्यांच्या कुळात झाला, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. शुचिष्मंतांच्या कुळात, श्रीमंत परिवारामध्ये, श्रीमतांगी, जिथं सर्व प्रकारची लक्ष्मी आहे, अष्टलक्ष्मीचा वास्तव्य ज्या घरात आहे, अशा सूर्यनारायणांच्या पोटी भानुदासांचे पणतू म्हणून, चक्रपाणींचे नातू म्हणून नाथराय जन्माला आले. आणि अवघ्या एका वर्षात आई आणि वडील दोघेही जात राहिले. नाव एकनाथ ठेवलं होतं, पण अनाथाचं जीवन होतं. आजोबा आजींनी सांभाळ केला. पण हे करत असताना उत्तम संस्कार दिलेत. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, दुःख गिळून, आपला एकुलता एक मुलगा गेलाय, आपली सून गेली आहे, हे लहान लेकरू आपल्या समोर ठेवलाय, आपण त्याचं संगोपन कसं करावं हा प्रश्न आहे. पण जे जे आपल्या जवळ आहे ते याला शिकवलं पाहिजे या जाणीवेतून चक्रपाणींनी एक पाठी असणाऱ्या नाथरायांना जे जे आवश्यक शिक्षण आहे वैदिकीचं, वेदाध्ययन उपनयनानंतर तर झालं, पण पंचसुक्ताधिक ही सहजपणानं, कारण एक पाठी एक श्रवणात नुसतं कानी जे पेरिले तशी गोष्ट त्यांची. अत्यंत चिकित्सक, तल्लक बुद्धी. आणि आईवडिलांचा अभाव या आजी आजोबांनी भरून काढल्यानंतर मिळालेला अपार स्नेह, त्यामुळे कधी कुणाला दुखवण्याचा, शब्दानं सुद्धा, कृतीनं सुद्धा, नजरेनं सुद्धा दुखावण्याचा विचार नाथरायांच्या जीवनात नाही महाराज. अंतर्मुख जीवन, शांत जीवन. चिकित्सक आहेत, प्रश्नही तितकेच विचारतात. आणि आजोबा ही काय कटकट काहीतरी विचारत असतो असं कधी आजोबाजींनी म्हटलं नाही. लहान लेकरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आवर्जून दिली पाहिजेत, प्रयत्न केला पाहिजे. कारण आत्ता त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या म्हातारपणापर्यंत अधिक पक्व होऊन आपली कुटुंब व्यवस्था बिनधोक आणि निर्धास्त ठेवते. ती जर अखंड ठेवायची असेल तर घरामध्ये आजी आजोबांचं या नातवंडांबरोबर सख्य असणं आणि एकत्रित राहणं असणं हे आवश्यक आहे. दुर्दैवानं सद्य कालामध्ये त्याचा अभाव जाणवतो. वास्तविक आता कुठे 3 मुलं 4 मुलं असा परिवारच नाही आहे. पुढे तर 25-30 वर्षांनी काका मामा आत्यान मावशी ही नाती संपुष्टात आलेली असतील, दाखवायला नसतील तर एक तर एक मुलगा नाही तर एक मुलगी, पुढं काय आहे? कोण काका किंवा कोण मामा दाखवायचा? पंचायत आहे महाराज. पण असं असतानाही आज जर एकत्रित कुटुंब पद्धती तिचा ऱ्हास होत असेल, त्या ठिकाणी एकत्रितपणानं राहत नसतील, तर त्याच्या एवढं समाजधारणेच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं मोठं दुर्दैव नाही, धोका नाही महाराज. खूप मोठा धोका आहे. विभक्त कुटुंब व्यवस्था हा राष्ट्राच्या ऐक्य एकात्मतेकरता असणारा सर्वात मोठा धोका आहे. संस्कार देणारे आईवडील, संस्कार देणारे आजी आजोबा हे जेव्हा असतात तेव्हा जीवन घडत असतं. कोणाची अपूर्णता तिथे जाणवत नाही. एकमेकांना सांभाळून घेतात.
वयाच्या 5व्या वर्षी आपल्या मांडीवर मौंज लावली, उपनयन झालं, गुरुगृही पाठवलं. 8व्या वर्षापर्यंत जेवढं त्यांच्याजवळ होतं एवढं आत्मसात यांना झालं. दक्षिण काशी पैठणमध्ये असणारे हे ज्यांच्याकडे शिकवलं गेलं त्यांनी सांगितलं, चक्रपाणीजी आता याला शिकवण्याकरता माझ्याकडे काही राहिलेलं नाही, ह्यानं सगळं आधी तर केलंय, शिकून घेतलंय. उलट माझ्या जागी बसून हा विद्यार्थ्यांना शिकवू शकतो एवढी याची पात्रता आणि योग्यता आहे. परीक्षण केलंय श्री गुरूंनी. काय करावं? योगायोगानं संत जनार्दन स्वामी महाराजांचा आणि अर्थात भानुदास महाराजांची कीर्तीच एवढी दिगंत होती की त्यामुळे या कुळाशी यांचा संपर्क असणं. हे 12 गावचे कुलकर्णी, त्यामुळं राजकीय स्वरूपानं अधिकार आणि ते राजकीय अधिकारावरचे संबंध असणं स्वाभाविक. जनार्दन पंतांची आणि चक्रपाणी महाराजांची भेट होणं, त्या भेटीत त्यांचं लक्ष नाथरायांकडे जाणं आणि नाथरायांना त्यांनी आपल्याकडे बोलावणं. आजोबांनी सांगितलं नक्की पाठवतो, पण जी काही काय आहे अंतःकरणातली ओढ स्वस्थ बसू देत नसते. मनातली असणारे अनेक प्रश्न, जी उलघाल चाललेली असते ना, त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता जी व्याकुळता असते ना, ते स्वस्थ बसू देत नाही. एकतर योग्य वयामध्ये योग्य संस्कारामुळे आलेली विचाराची अंतर्मुखता आणि त्यातून जाणण्याची निर्माण झालेली जिज्ञासा, इच्छा, मला हेही कळालं पाहिजे, हेही कळालं पाहिजे, हेही आलं पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये जे जे आवश्यक असतं ते सहजपणानं तिथं प्रकटत गेलं आणि त्याचा परिणाम आहे. त्या ओढीनं कुणालाही न सांगता देवगिरीच्या दिशेनं हे एकटे निघून गेले. काही दिवसांनी निरोप आला, तुमचा नातू एकनाथ सुखरूप आहे, काळजी करू नका, माझ्याजवळ आहे. श्री गुरूंची भेट झाली. अगोदर यांची चिकाटी, यांची जिज्ञासा वृत्ती, यांची एकाग्रता, यांच्या ठिकाणी कोणकोणते गुण आहेत, कोणकोणते दोष आहेत, सद्गुरू हेच तर करत असतात. गुणांचा आधान करून गुण वाढवत असतात, गुणवृद्धी करत असतात आणि दोषांचं दर्शन करवीत दोषापनयन करवत असतात. त्याचबरोबर ही जाणीवही करून देतात. अन्यांश गुणदोष चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहु नितराम पिबत्वम. परदोष दर्शन आपल्या प्रगतीत विघ्न आहे आणि स्वतःच्या गुणांचा अभिमान हाही आपल्या पारमार्थिक वाढी करता हा मोठा अडसर आहे. त्यामुळे इतरांचे गुण पाहून ते माझ्या अंगी कसे येतील याचा विचार आणि आपल्या दोषांचा परिहार होऊन आपण दोषमुक्त कसे होऊ याचं चिंतन घडलं पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीनं पारखून पाहत आहेत. महाराज, पूर्वीची पद्धती वेगळी होती. आता जर अशा पद्धतीनं विद्यार्थ्याची कसोटी गुरुजी पाहायला लागले तर गुरुजींना घरी बसावं लागेल. आमच्या पोराला अजिबात बोलायचं नाही, रागवायचं नाही, उद्या जर त्यांनी काही केलं तर तुम्हाला जबाबदार धरू असं म्हणणारे जिथं पालक आहे तिथं मुलांच्या प्रगतीचा कुठला विचार करता होऊ शकत नाही. इथं सोपवून दिलंय, संपलं, त्याचा परिणाम आहे. अवघ्या 12व्या वर्षामध्ये वयाच्या नाथराय संपूर्ण कारभार देवगिरीचा जेवढा राज्याचा विचार जनार्दन पंतांच्या अधिकारात होता तो सगळा विचार महसुलासह पाहायला लागले. जे तुकोबारायांच्या बाबतीत आपण अनुभवतो ना, वयाच्या 12व्या वर्षापासून 14व्या 15व्या वर्षापर्यंत तुकोबाराय महाजनकीचा पूर्ण व्यवहार व्यवस्थितपणानं बघायला लागले होते.
तुकोबारायांनीच वर्णन केलंय जे नाथरायांच्या बाबतीत आहे. नाथराय पैठणमध्ये नाहीत, आजी आजोबांची आठवण जरूर आहे. तीन दिवस एक हिशोबातली एका पैशाची चूक शोधित, दिवस रात्र हे अन्न पाणी तहान भूक विसरून एका पैची चूक शोधतात. चरित्र आपल्याला माहिती आहे. मला अभंगाकडे यायचं आहे म्हणून मी अभंगाकडे येताना फक्त एवढा विचार आपल्यासमोर ठेवतोय. एका पैची चूक शोधताना तहान भूक आपली देहावस्था विसरून ती चूक शोधला जातोय, हिशोब पुन्हा पुन्हा केला जातोय आणि सापडल्याबरोबर सापडले म्हणून आनंद होतोय. मग लक्षात बाकीचे चमकतात. काय झालं? स्वामींनी जवळ बोलव, काय झालं? गुरुदेव, एका पैचा हिशोब लागत नव्हता, चूक सापडत नव्हती, सापडले, बघितलं मी. तुला माहिती आहे 3 दिवस गेलेत त्याच्यात तुझे. एवढी एकाग्रता जर एका पैशाची झालेली चूक शोधण्याकरता आहे, एका पैशाच्या चुकीच्या अन्वेषणाकरता जर एवढी एकाग्रता तुझ्याजवळ आहे, तर परमात्म्याच्या अन्वेषणाकरता, त्याच्या शोधाकरता आवश्यक असणारी एकाग्रता निश्चित तुला प्राप्त होईल. आता इथं थांबायचं नाही. शूलिभंजन आणि शूलिभंजन पर्वतावर पाठवलं. नित्य ध्यान धारणेला जात आहेत. कशी उपासना करावी, कसा योगाभ्यास करावा सांगितलं आहे ना. संत जनार्दन स्वामी महाराज काही साधे सुधे नाहीत. भगवान दत्तात्रेयांचे जे 4 शिष्य आहेत त्यातले एक सहस्त्रार्जुन, यदू, जनार्दन स्वामी हे एक शिष्य आहेत भगवान दत्तात्रेयांचे. आणि अलर्क 4 जण आहेत. याच्या व्यतिरिक्त जास्ती गोळाही केली नाहीत. म्हणून तर निवांत आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला स्नान कुठं करायचं आहे, काशीत. भिक्षा कुठं मागायची आहे, कोल्हापुरात. निवाऱ्याला कुठं जायचं आहे, माहूर. आपण नेहमी आरतीत ऐकतो की नाही. मग जिथं आपल्याला अखंड भ्रमण करायचं आहे तिथं पाठीमागं बाकीच्यांचं लचांड पाहिजे कशाला. एक निरंजन, 2 में सुखी, 3 में खटपट, 4 में दुखी पाहिजे कशाला. बस भगवान दत्तात्रेयांकडनं प्राप्त झालेली कृपा, तीच कृपा नाथरायांवर व्हावी या उद्देशानं योगमार्गाचा अभ्यास करून घेतला. एवढंसं लहान तरुण सुंदर दिसणारं लेकरू एकांतात येत आहे, झाडाखाली बसत आहे. सकाळपासून येतं, संध्याकाळपर्यंत तहान भूक लागत नसेल का? आपण सकाळी 7 वाजता खाऊन येतो निघण्यापूर्वी, आणि पुन्हा आपल्याला 12लाही भूक लागते, घरी जातानाही भूक लागते. याला लागत नसेल का? काहीतरी याला द्यावं म्हणून या गायी चालणाऱ्या गोराख्यानं कासंडीमध्ये दूध घेऊन आला आणि नाथरायांचं ते स्वरूप बघितलं. या अंगाला घाम आला, घामानं डबडबला. पण जे पाहिलं ते विलक्षण होतं. नाथरायांच्या अंगाला वेटोळं देऊन एक भुजंग सावली धरतो आहे. हे असं कधी पाहिलं नव्हतं त्यानं. हातातली कासंडी खाली पडली, आवाज झाला, सर्प निघून गेला. यानं विचारलं, बाबा अरे तुला भीती नाही वाटत का? तुला माहिती आहे काय झालं? काय झालं? वृत्ती निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे. कसलंच भान नाही ना. शरीराचा भ्रम नेणे कदा. आपण आहोत, अमुक आहोत, ही सुद्धा जिथं स्थिती विसरली गेली, त्या स्थितीला जाऊन पोहोचले. कशाचं भान नाही. आणि जेव्हा या गोराख्यानं हे घडलेलं सांगितलं, नाथरायांनी रोज स्वामी विचारायचं, सांगितलं, महाराज आज असं झालं ना, आता उद्यापासून जायचं नाही, आता पैठण चला.
पुन्हा विचाराला नाही, पैठणला नाही, आपण आता निवृत्तीनाथाकडे जाऊ. आणि म्हणून जनार्दन स्वामी नाथरायांना घेऊन चांदवडच्या मार्गातनं इकडून निघाले आणि ते कुठपर्यंत आले? या नाशिक क्षेत्रात आले, या तपोवनात आले. जेव्हा चांदवडला आले, कोणी चंद्रमभट म्हणतात, कोणी चांदबोधला म्हणतात, त्यांच्या सान्निध्यामध्ये चतुश्लोकी भागवताचं निरूपण ते करत असताना नाथरायांनी ते ऐकलं. आणि ज्या चतुश्लोकी भागवताचं चिंतन चांदबोधला किंवा हे चंद्रमभट सांगत होते चांदवडला, ते ऐकल्यानंतर नाथरायांचे प्रश्न, त्यावर त्यांची उत्तरं, काही प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडत नव्हती, बोलण्यातून त्याचं केलेलं समाधान, हे सगळं ऐकल्यानंतर जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा, तुला ही व्युत्पत्ती आहे, या चतुश्लोकी भागवतावर पहिला ग्रंथाकार तयार कर. आणि तिथून चांदवडपासून जी सुरुवात नाथरायांनी ग्रंथलेखनाला केली, या तपोवन क्षेत्रात, या पंचवटीत, कपिला गोदावरीच्या संगमाच्या मध्ये, त्या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं, इथंच थांबायचं, मी त्र्यंबकला जाऊन येतो. त्र्यंबकेश्वरी जाऊन स्वामी आलेत. या 15-20 दिवसाच्या काळात हा ग्रंथ पूर्ण झाला. तो या तपोवनात नाथांचा पहिला ग्रंथ चतुश्लोकी भागवतावरचा. 1011 का 15 ओव्या त्याच्या आहेत साधारणतः. नाथरायांच्या मनात निवृत्तीनाथांच्या दर्शनाची तळमळ होती, कारण ते सगळं चरित्र त्यांच्या कानावर होतं ना. काही कधी न लपवणं, मुक्त हस्तानं देणं, हा स्वामींचा स्वभाव आहे. त्यामुळे ज्ञानोबारायादिकांचं चरित्र हे सगळं ज्ञातभर, त्यांचा नित्यपाठ, जनार्दन स्वामींच्या नित्यपाठामध्ये ज्ञानोबारायांच्या भावार्थ दीपिकेचं चिंतन होतं. तेच नाथरायांच्याही जीवनात होतं. मनामध्ये अनेक प्रश्न असायचे, कधी संदर्भ लागायचे, कधी लागत नव्हते. निवृत्तीनाथांबद्दलचं आकर्षण होतं, पण जाता आलं नाही गुरु आज्ञाप्रमाण. मी का नाही यायचं? अजिबात नाही, थांबायचं, ठीक आहे. काय आहे, शिष्याची परीक्षाच तिथं आहे. असंभाव्य गोष्ट जरी श्री गुरूंनी सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवून हो असं होत असतं असं त्यानं जाणलं पाहिजे आणि सांगितलं ते केलं पाहिजे. तिथं किंतु परंतु असा अविश्वासाचा भाग आला की तो पुढे गुरुमुखाधीत होण्याकरता पात्र ठरत नाही. त्यांनी सांगितलं ना, हा बैल गाभण आहे. हो गाभण आहे, जा तेवढं दूध काढून आण बैलाचं. हो काढून आणतो. तयारी पाहिजे. बैल कधी दूध देतं का? संपलं तिथं. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयेश्चैव कथायाम निश्चलारती. शुद्ध स्थिर मती तिथं लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुन्हा नाथराय स्वामींबरोबर परत आले. देवगिरीहून त्यांना पाठवलं, जाता घरी. नाथरायांचं घरी येणं झालं, प्रापंचिक जीवन सुरू झालं, विवाह झाला. जनार्दन स्वामींनीच तो करवून दिला. वैजापूरच्या असणाऱ्या देशपांडेंची मुलगी गिरिजादेवींशी विवाह झाला. प्रापंचिक जीवन चालू झालं, गृहस्थाश्रम सुरू झाला. सुखाचे क्षण कधी कायम नसतात. प्रपंचच आहे. आजी आजोबा निघून गेले, देहांत झाला. जबाबदारी वाढली आणि अशा जबाबदारीच्या काळात सुद्धा कुठेही आपल्या वृत्तीचा समतोल ढळू न देता नाथराय व्यवहारही पाहायला लागले आणि पारमार्थिक जीवनही जगायला लागले. बरं, अखंड निर्वैरता, वृत्तीत शांतता,
समाजामध्ये असे लोक असतात की सरळ मार्गाने जाणारी माणसं त्यांना सहन होत नाही. त्रास व्हायला लागला, अनेक परीक्षा झाल्या, मला त्याही सांगायच्या नाही. ज्यांचा अभंग आहे ते निळोबाराय जे वर्णन करतायत त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. नाथचरित्र खूप विस्ताराचं आहे, खूप मोठं आहे. पण नाथरायांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय करायचं आहे याचं दिग्दर्शन जनार्दन स्वामींनी करून ठेवलेलं आहे. 18 पगड जातीचे आपल्याला भेटायला येतात, त्यांची सुखदुःख आहेत, त्यांच्या समस्या आहेत. ते प्रत्येक जण आपल्याच भौतिक जीवनात गुरफटलेले, त्यांच्या जीवनामध्ये कुठेही भगवत भक्ती, सेवा, उपासना, आध्यात्मिक जीवन याचा संबंध येत नाही. तो आला पाहिजे, त्याशिवाय यांचा उद्धार कसा होईल? केवळ स्वतः भोजन करणं हे पाप आहे. आपण जेवोनी जेववी लोका आवश्यकते आहे ना. जो आपला अनुभव आहे तो अनुभव सर्वांना मिळाला पाहिजे, हीच तर संतांची तळमळ आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरा शिकवावे, शहाणे करोनी सोडावे सकळ जग. हा महात्म्यांचा, साधूंचा स्वभाव आहे. जो आपला आपणच भोगतो, आपला आपणच खातो, त्याचं पापच खातो, दुसरं काय करतो? तो दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. अज्ञानी समाज आहे, त्याला सन्मार्गाला लावणं. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, हे आपलं काम आहे, ही जाणीव आहे महाराज. जगाला योग्य मार्गानं, योग्य दिशेनं नेणं, यासाठी तर आपलं येणं आहे ना. तई आम्हा येणे घडे संसार स्थिती, हे बरोबर आहे ना. जगाला वावे सत्पथी, हेची साधूची पैकृती, हेची साधूची पैकृती, हेची साधूची पैकृती. जगाला मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे, जगाची मेळे न दिसती. दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखले. जाणलं, पर ज्याला ज्याची गरज आहे ते दिलं पाहिजे. ज्याचा अभाव त्याच्याकडे ते त्याला दिलं पाहिजे, त्याला जाणीव तर करून दिली पाहिजे. म्हणून नाथरायांच्या वाङ्मय प्रकारामध्ये आपल्याला 18 पगड जातीतल्या सर्व क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांचा विचार करून त्यांच्या बोलीभाषेत त्यांच्याशी केलेला संवाद, चिंतन भले भारुडाच्या निमित्तानं, अभंगांच्या निमित्तानं सापडेल. आणि त्यातून त्यांना स्वत्वाचीच जाणीव करून दिली. कितीतरी बरं, हे सगळं करत असताना विचार आला, अरे लोकांना ग्रंथ सांगितले पाहिजेत, ते यथार्थ पद्धतीनं सांगितले पाहिजेत. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल आदी षड्लिंगांचा विचार करीत जेव्हा आपण एखादा ग्रंथ सांगू, त्यावेळेस तो त्यांच्या अंतःकरण वृत्तीपर्यंत पोहोचेल, उतरेल.
आणि फलाच्या अपेक्षेनं हा समाज निश्चित या सद्ग्रंथांच्या अभ्यासाकडे चिंतनाकडे प्रवृत्त होईल. म्हणून भागवत सांगायला सुरुवात केली. किती विस्तार केला. 5 अध्यायांचं चिंतन झालं. बरं तेही प्राकृत भाषेनं, त्याचाही स्वाभिमान ठेवीत. संस्कृत देवानं केली आणि प्राकृत काय चोरापासून आणली. जो स्वाभिमान मराठी भाषेच्या बाबतीत माझा मराठाची बोलवो कौतुके अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जो ज्ञानोबारायांचा स्वाभिमान तोच नाथाचा. सहज बोली भाषेत. अरे हे लुप्त ठेवायचं नाही ना, लपवायचं नाही ना. हे सर्वांसाठी आहे, मुक्त दबार आहे. कोणी या लुटा लुटा संतजन घ्या ना, भरपूर आहे. त्याच्याकरता तर हे दुकान मांडलंय. मी नेहमी सांगतो, तुकोबाराजे म्हणतात की नाही, संत उदार उदार भरले अनंत भांडार. हे दामाजी पंतांकडे पाहून, हे नाथरायांकडे पाहून त्यांचं बोलणं आहे. कोणी यावं, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मिळा. हा अनुभव आहे ना परंपरेचा. नाथ महाराज ग्रंथ सांगतात, प्रत्येकाला मार्गदर्शन मिळत आहे. काय आहे, शुद्ध विचार देत जेव्हा संत समाजाला जागृत करतात, तेव्हा ती होणारी समाज जागृती काही पोट भरूनच पोटदुखी वाढवतं. साधी गोष्ट आहे. कशाचे कशामध्ये कोणत्या गोष्टीची कितपत आवश्यकता आहे, काय काय साधनं, मग ते कर्ममार्ग असेल, ज्ञानमार्ग असेल, यज्ञ असेल, याग असेल, कुठलाही. संतांचा स्वभाव असतो, अनावश्यक गोष्टी आणि अनावश्यक कृती टाळतात. अरे बोलणं क्रियान हालचालही सुद्धा हलो नये चालो नये सैरा वैरा काही, इतकं ते संयमित जीवन जगतात. ज्यांना समाजाला ओरबाडायचं असतं, आपली खळगी भरायची असतात, अशा माणसांना कसं काय सोपं वाटेल, ते सहज वाटेल. त्यांच्यासारख्यांना नाथरायांचं बोलणं, नाथरायांचं वागणं त्रासदायक व्हायला लागलं आणि नाथांचा विरोध वाढायला लागला. किती त्यांच्या वृत्तीचं स्थैर्य हे ढळावं, अक्रोधी असणारे क्रोधी व्हावेत, त्यांची शांती भंग पावावी, त्यांनी 4 शिव्या घालाव्यात, इथपर्यंत त्यांना त्रास देण्याची योजना तिथलेच, जातीतलेच, आजूबाजूचेच, आप्तस्वकीयांपैकीच करायला लागले. किती एकाला पैसे देऊन सांगितलं एवढी पानं खा, पण थुंक त्यांच्या अंगावर. बरं, जातीतला नाही पाहिला, मुद्दाम यवनाला सांगितलं की तो अंगावर थुंकायला लागल्यानंतर जर बाहेरचा कोणी आला, दुसरा जर तिथं बसवला, तर आजूबाजूचे जे नाथरायांवर श्रद्धा ठेवणार आहेत ते त्याला विरोध करतील, मारतील. पण राज्य शासनातलाच ज्यांचा धाक आहे, भीती आहे, अशा यवनालाच सांगितलं, म्हणजे त्या यवनाला कोणी विरोध करणार नाही, म्हणून त्याला नेमलं की तू एवढं काम कर. हे आंघोळीला जातात ना रोज गोदावरीला, थुंक त्यांच्या अंगावर. नुसतं थुंकायचं नाही, पान खाऊन पिंक टाकायची, लाल रंग अंगावर दिसला पाहिजे. दुर्जनाची बुद्धी आहे महाराज, दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी. त्यांचं काय सांगा. एकदा, दोनदा, तीनदा, किती वेळा मी नव्हतो मोजायला गेलो. म्हणतात 108 वेळा. अरे याचा अर्थ काय आहे. अनेक वेळा तो थुंकतो. नाथराय पुन्हा स्नानाला जातात, स्नान करून पुन्हा येतात. पण एकाची हिंमत होत नाही की त्या यवनाच्या जाऊन कानफटात लावी.
समाजाचं मन किती मुरदाड झालेलं असतं. एका साधूला छळलं जातं, हेतू पुरस्सर त्रास दिला जातो, तरी सुद्धा तुमच्या आमच्यासारखे बघणारे बघे कुठलाही प्रतिकार करत नाही. त्याचं तो बघेल, आपल्याला काय. हीच तर स्थिती आहे. म्हणून तर नालायक लोकांचं जास्त फावतं. बघा ना तुम्ही, मला बोलायचं नाही पण बोलण्याची परिस्थिती आहे, सांगावं लागतंय. आज 20 जणांची नावं घोषित केली. किती जणांनी त्या घोषित करणाऱ्यावर किती जणांनी प्रतिक्रिया दिल्या, काय प्रतिक्रिया दिल्या, कोण, त्यातलं राजकारण काय आहे ते गोष्ट आपल्याला काही घेणं नाही आहे. महाराज काय सांगावं. आमच्या सोबतची आमच्यातली असणारी काही मंडळी 3 वर्षाखाली निवृत्तीनाथांची सप्तशताब्दी झाली आणि त्या सप्तशताब्दीच्या काळात संस्थांनी सर्वांना आवाहन केलं, आपण उत्सव करा. त्याप्रमाणे नाशिकच्या आमच्या एका महिला मंडळाने आणि हरि बहुउद्देशीय संस्था म्हणून आहे, त्यांनी रितसर अर्ज केला पंढरपूरला. आणि पंढरपुरात विठ्ठोबरायांच्या प्रांगणात मंदिरात निवृत्तीनाथांच्या गाथ्याचं पहिल्यांदा पारायण, आणि तेही गाथ्याचा अर्थ सांगत असं पारायण झालं. तर ज्यांनी ते आयोजित केलं त्यांनी मला बोलावलं, मी गेलो. 8 दिवस राहिलो. मुक्ताईंचं त्यावेळेस नेमकं समाधी सोहळा आला म्हणून कीर्तन केलं. आता इथं मला बोलावलं, मग इथली व्यवस्था कशी चालली आहे याचा जबाबदार मी आहे का? इथल्या आर्थिक विषयाला जबाबदार मी आहे का? तर त्याप्रमाणे त्यांनी बोलवलं. नारळसुद्धा घेतलं नाही. संस्थांनी, पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांनी जे एक नारळ दिलं आणि एक शेला तो अंगावर घातला, तेवढा प्रसाद आणि पांडुरंगाचा फोटो तेवढा घेऊन मी नाशिकला परत आलो. त्या सप्ताह मंडळाची परिस्थिती बघितली. त्यांच्या दूध, तूप आणि दह्याचे बिल आमच्या मठामध्ये जो कृष्णा नायकू आहे, कृष्णा नायकूला दिलं. आपण देगलूरकर मठामध्ये जो नेहमी दूध दही पुरवतो, श्रीखंड पुरवतो, त्याला त्याचं बिल 18,000 रुपये दिलं आणि परत घरी आलो आहे. त्यावेळेस आमच्या नावानं नोटीसही निघाले. यांनी लाखो रुपये गोळा केले, भ्रष्टाचार केला, उत्तर दिलं, सगळं झालं. पुन्हा 3 वर्षांनी आत्ता उकरून काढलं. सोशल मीडियावर बरोच फिरलं, पण एकानेही त्याला उत्तर दिलं नाही की असं होऊ शकत नाही, असं यांच्या बाबतीत घडूच शकत नाही. कारण दुर्दैवानं आज आम्हाला एकमेकांच्या विषयी विश्वास राहिलेला नाही. प्रत्येकाला वाटतं ज्या अर्थी याचं नाव घेतलंय ना हा बरबटलेलाच असेल. दुर्दैव आहे महाराज समाजाचं. नाथांच्याही बाबतीत तेच झालं ना, म्हणून तिथं त्यांना प्रतिकार त्यांच्या वृत्तीनं द्यावा लागला. थुंकणारा कंटाळला. आणि असं होतं, कसोटी सोन्याचीच लागते, आम्हाला माहिती आहे हो. तापवलं सोनंच जातं. कथील पितळ तापवलं की काळं पडतं, फेकून दिलं जातं, कोणी त्याला पाहत नाही. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, नाथरायांच्या बाबतीत अतिरेक झाला. कोणी पुढे येईना, पण त्या यवनाचं पान खाऊन खाऊन त्यात चुन्यानं तोंड आलं, आग व्हायला लागली. लक्षात आलं आपण चुकलो, आणि तो पायावर येऊन लोळण घेतलं, म्हणाले नमस्कार केला वगैरे वगैरे. निळोबाराय वर्णन करतात, यवना अंगावरी थुंकला प्रसाद देऊन
फक्त मी थोडा वेगळा अर्थ लावतो बरं का याचा. ह्या काळात असं सांगून जमणार नाही. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, पुन्हा जिवंत नाही ठेवायचा त्या. इथं प्रसाद कळाला ना. नाथरायांच्या काळात त्यांचं महात्म्य आहे महाराज. पण अशा जर कथा आम्ही सांगितल्या ना सध्या लोकांना, की कितीही कोणी त्रास दिला तरी सहन करून घ्या. तितिक्षा हा गुण साधूच्या ठिकाणी असतो, आहेच. पण आत्ता आपण साधू नाहीत. तिथे नाठाळाचे काठी हनुमाथा, तिथे तुकोबारायच पाहिजे. तिथे दुसरा विचार सध्या काळात नाही चालत. नाथरायांची तितिक्षा आहे, मान्यच आहे. म्हणून तर कदरियूचं आख्यान ते उत्तम पैकी भागवतामध्ये सांगू शकतात. अरे भावार्थ रामायणात शबरी मातेचं चरित्र नाथरायांनी वर्णन केलंय. किती कसोटी घ्यावी हो या शबरी मातेची. अंतःकरणातला विमल भाव, सुकोमलता किती. अरे जास्त वय नाही ना, 5 वर्षाची बालिका, ती शबर कन्या, बिल्लाची मुलगी. कसलं ज्ञान, कसलं वैराग्य, असं काही असतं का हो तिथं? आणि का नसतं? मोती शिंपल्यातच येत असतात, विसरू नका. फक्त स्वातीचं उदक लागतं. आपल्या विवाहाच्या निमित्तानं एवढी शेकड्यानं आणलेली जनावरं, हे बकरी कोकरी कापलं जातील. लोकांचे पोट भरणी आणि कशा करता? आपल्या विवाह करता. बरं आपणच इथं नसलो तर विवाह होईल? नाही ना. यांचा प्राण वाचेल ना. चला पळा. कुठलाही मोह नाही, कुठली आसक्ती नाही. आईवडिलांविषयीचा स्नेहाचा आदर सगळं तोडणं एवढं सोपं नाही महाराज. या माईक जगतामध्ये जास्त नाही. उद्या महिना होईल वडिलांना माझ्या, पण थोडं स्मरण झालं, घरात कोणी येतं काही, पटकन डोळे ओलावतात. का नाही ओलावणार? आपण प्रापंचिक माणसं. अजून ती तयारी आपल्या अंतःकरणाची झाली नाही. ठीक आहे, एका क्षणाला तो विचार येतो, आपण दुसऱ्या क्षणाला सोडूनही देतो, त्यातून पुढेही निघतो. पण असा अंतःकरणपूर्वक सर्व संग परित्याग सर्वांचा, बरं तेही कुठेही आपलं अस्तित्व जाणीव होऊ न देता, जाणवू न देता, कितीतरी दिवस माता शबरी लपून छपून तिथून लांब निघून जिथे मतंग ऋषींचा आश्रम आहे त्या आश्रमाच्या परिसरात झाडावर राहतात. सोपं आहे जंगलात राहणं, दंडाळ जंगल, हिंस्त्र श्वापद, पण भय नाही महाराज. आणि परमात्मा अशांना सहकार्य करतो. अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्ये तद्व्रतं मम. भगवंताचं ते व्रत आहे. भित्यापाठी ब्रह्मराक्षस आहे महाराज. आणि जो निरभय आहे, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकांचा, त्याला कधी कसलं भय नाही महाराज. अरे भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा आणूला आता. याच्या पलीकडे अजून काय अभयता पाहिजे? तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेसी. सेवा जाणाऱ्या येणाऱ्यांच्या पायात कुठे खडा काटा, वाळलेली काडकी, वाळलेली पानं येऊ नये. जी सोहनी सेवा म्हणतात ना, ती सेवा करतायत. आणि जेव्हा शबरी मातेचं सगळ्यांना कळालं की ही शबरी, ही शबरकन्या, मतंग ऋषी सुज्ञ आहेत, जाणवत आहे. अरे रोज कधी ना कधी पायाला काहीतरी टोचत होतं. गेली 3-4 महिने झाले ही जमीन सुद्धा लोण्यासारखी मऊ लागते स्नानाला जाताना. कोण करत आहे असं? आपल्यातलं तर कोणी करत नाही ना. विचारलं, चौकशी केली, कोणी नाही.
उलट आम्ही अभ्यास करावा, पाठांतर करावं, समिधा गोळा कराव्यात का हे उद्योग करावेत काय? प्रामाणिकपणानं सांगा. आपण नित्य ज्ञानेश्वरी गाथा वाचतोय, पण आपलं घर रोज आपण आणि अंगण आपण आपलं झाडतो का याचा विचार करा. आहेत घरातले कोणीतरी करतात, पण आपण आपल्या हातानं आपलंच अंगण, इथं तर सगळ्या रस्ता, संपूर्ण रस्ता, कुठेही अभिमान जाणीव करून न देता. लक्षात आलं मतंग ऋषींच्या, हिला ओळखली आहे, बोलावली आहे जवळ, अंगीकार केला, चला माझ्या मुलीसारखी आहेस राहा. आजूबाजूच्या लोकांनी काही कमी आक्षेप घेतले मतंग ऋषींवर, बदनामी कमी केली, माता शबरीची केली, मतंगांची कुठेही लक्ष नाही. निंदिल हे जन सुखे निंदो द्यावे, सज्जनी क्षोभावे नये बापा, आपली वृत्ती शांत ठेवावी. मतंग ऋषीने आम्हाला जाताना सांगून गेले, 10,000 वर्षानंतर प्रभू येतील, तुझी त्यांची भेट होईल, तू जे प्रश्न मला विचारतेस त्याचं उत्तर ते तुला देतील, पण तोपर्यंत ते केव्हाही येतील असं लक्षात ठेवून त्यांची येण्याची वाट पहा, सज्ज राहा, तयार राहा. ते निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी तिथे पंपा सरोवरावर स्नानाला जाण्याकरता सुद्धा बंद केलं. कसं जीवन 10,000 वर्ष, बाल्य, तारुण्य, युवावस्था, पुढे प्रौढावस्था, वृद्धावस्था, आणि ती स्त्री एकटी, किती सहनशक्ती असेल. कुणाबद्दलही कसलाही वाईट उद्गार नाही, रोज त्यांच्या येण्याची वाट. प्रभू उगाच कृपा करत नसतात. नाथरायांनी लिहिलेलं चरित्र पहा जरा. शबरी मातेला नवविधा भक्तीचा उपदेश भगवान करतात, त्यावेळेस शबरी मातेंची आणि माता भगवान श्रीरामरायांची जी प्रश्नोत्तरी आहे, प्रभू एवढा गौरव माता शबरीला का देतात हा लक्ष्मणांच्या मनातला प्रश्न आहे. आणि कळत नकळत आपल्या कृतीतनं भगवान लक्ष्मणांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतात. त्याचं वर्णन नाथरायांनी भावार्थ रामायणात केलं. का तितिक्षा काय असते, कशी असते, ही सहनशक्ती कशी अनुभवायची असते, हे जाणलंय ना त्यांनी, स्वतःही ते भोगलंय, म्हणून ते लिहू शकतात. शब्द संतांचे परिणामकारी ठरतात, त्याचं कारण आहे तो त्यांचा स्वानुभव आहे. त्यांच्या त्या वाणीमागे, शब्दामागे त्यांचं तपपूत जीवन, त्यांच्या आयुष्याची असणारी साधना ती त्या शब्दांच्या पाठीमागे आहे. म्हणून ते शब्द परिणाम करतात, आम्हा बुवा लोकांचे नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून ते वाचता वाचता किती नवरस सदाब्दीचा ठावो लाभे, मग ती ज्ञानेश्वरी असो की भागवत असो की भावार्थ रामायण असो. कुंभकर्णाला उठवत असताना बिभत्स रसाचा इतका विस्तारानं चिंतन नाथरायांनी केलं. रामायण वाचता वाचता त्याचा अर्थ लक्षात घ्या. एवढे उंट, एवढे घोडे याच्या अंगावरनं फिरतायत, त्याच्या अंगावरच्या छातीवरच्या केसाच्या जंजाळामध्ये कुठं अदृश्य झाले कळाले नाहीत, ते अजून फिरतायत, त्यांना रस्ता सापडला. नाथराय वर्णन करतात. त्याच्या नाकामध्ये घोडे, हत्ती, उंट शिरले, त्याला शिंक आली, त्या शिंकेमध्ये त्याच्या नाकातून जे काही माल मसाला बाहेर पडला, त्यानं किती लोक मारले गेले वगैरे वगैरे वर्णन. की एकीकडे तो पापभिरू आहे आणि एकीकडे भावावरचं प्रेम आहे. त्याच्या लक्षात येते, अरे एवढे एकनिष्ठ असणारे सेवक ज्यांच्या बाजून आहेत, तिथं आपल्यासारख्या दुष्ट प्रवृत्ती असणाऱ्या कुणाचाही लाग लागणार नाही, विजय रामाचाच होणार. गंधमादनाच्या बाबतीतली कथा आहे की नाही. एका चिमटीत पकडलं, त्याला हातावर तळावर घेतलं, खरे कोण तू? गंधमादनाने सांगितलं, हे विचारणारा तू कोण? काय निर्भयता असते, काय आत्मविश्वास असतो. चिमटीत आहे, मानगुट हातात आहे, बोटांच्या मध्ये.
अरे मी रामरायाचा सेवक गंधमादन. तू कोण? अरे मी लंकेश रावणाचा भाऊ. थो. का? अरे म्हणाले ज्याच्या भावानं बायको रामरायाची पळवून आणली अशा लंपट असणाऱ्या भावाचा तू भाऊ आहेस. थो आहे तुझ्या जिंदगानीवरती. हे असं बोलायचं नाही. तुझे प्राण माझ्या हातात आहे. ठरवलं आत्ता मारून टाकीन. वेळ गेलेली नाही. अजूनही ये शरण ये. म्हण मी रामाचा नाही रावणाचा आहे. तो म्हणाला वेडा आहेस. स्वप्न पाहतोस. जगेन तरी रामाचा मरेन तरी रामाचा म्हणणार नाही. माझ्या हातात प्राण आहे. दाबायला लागला मानगुट. ची 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 आवाज करायला लागला गंधमादन. हातपाय झाडायला लागले. जीभ बाहेर आली. डोळे पांढरे झाले. पुन्हा ढिलं सोडलं. बघ मी काय करू शकतो. म्हण. अरे म्हणाले वेडा आहेस. मला वाटतं तू मारतोयस. मरताना राम आला की अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मी वाट पाहत होतो मरणाची. कशाला सोडलंस म्हणाले मला. म्हणजे म्हणाले मी मेलो तरी रामाचा. मरतानाही जिवंत असतानाही रामरायाशिवाय आमच्या जीवनात दुसरा कोणीही नाही. ही अनन्यता, ही एकनिष्ठा तुमच्या आमच्या समोर मांडली नाथरायांनी भावार्थ रामायणाच्या माध्यमातून. रावणाचा होऊन जगण्यापेक्षा रामाचा होऊन मेलेला कधीही उत्तम. का? कारण रावण कालपुरुष आहे आणि रामराय राष्ट्रपुरुष आहे, धर्मस्वरूप आहे. रामो विग्रहवान धर्म हे लक्षण आहे रामरायाचं. प्रत्यक्ष मूर्तिमंत धर्म म्हणजे रामराय. आणि म्हणून सरते शेवटी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात या रामरायाचं चरित्र नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाच्या माध्यमातून सांगितलं. एक दोन ग्रंथ नाही महाराज. हस्तामलकावर टीका आहे, आत्मषटकावर आहे, शुकाष्टकावर आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे. असं कोणते ग्रंथ नाही. नाथरायांचा हरिपाठ सर्वांना पाठ आहे. सहजता आहे, सहजता. आणि म्हणून निळोबाराय सांगतात तुम्ही धन्य आहात आणि तुमचं स्मरण करीत आम्हालाही धन्यता प्राप्त होते. तुम्ही सुकृतीवानही आहात आणि पुण्यवानही आहात. तुमचं सुकृत शुचिष्मंतांच्या कुळात तुम्ही जन्माला आलात आणि आमचं सुकृत आम्ही तुमच्यानंतर जन्माला आलो. त्यामुळे आम्हाला शांती ब्रह्म म्हणजे काय असतं हे कळालं. त्यामुळे केवळ तुमच्या चरणावर मस्तक ठेवावं हाच माझ्या अंतःकरणातला भाव आहे. धन्य धन्य एकनाथ, धन्य धन्य एकनाथ, धन्य
विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा कुंडली कवरधारी धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माता धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माता धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माता धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता तुमचे पायी माझा माता तुमचे पायी माझा धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माथा. निळोबाराय वर्णन करतात, अनन्य भावानं मी तुमच्या चरणाशी आहे. निळा शरण तुमचे पाया अनन्य भावे नाथ राया. का भले भले मोठमोठे तपस्वी, अरे ज्यांच्याशी सारीपाट खेळायला रोज भगवान गुरुनाम गुरु भगवान दत्तात्रेय येतात, ते आंबेजोगाईचे पासोडी लिहिणारे दासोपंत स्वामी ते तुमच्या भेटीला आले. तुमची कीर्ती, तुमचं यश, तुमचा गौरव ऐकून आले. कोण नाथ आहेत बघण्याकरता आले. वाळवंटामध्ये रांगणारं मूल कोणाचं याचा विचार न करता, या रखरखत्या उन्हात त्याच्या अंगाची आपल्यासारखीच लाई होत असेल, आपण तरी सहन करू शकतो, ते कोवळं आहे. विचार केला नाही, उचलून घेतलं, लक्षात आलं कुणाचं कुठलं, तिथपर्यंत नेऊन ताब्यात दिलं. तत्कालीन असणाऱ्या जातीभेदाच्या वर्णव्यवस्थेच्या काळात सुद्धा अंतःकरणातली ही सहृदयता जिथं प्रकट रूपानं दिसली, असा इतरांच्या कोणत्याही विचाराला, चर्चेला थारा न देणारा हा महात्मा कोण बघायला गेलं पाहिजे. म्हणून दासोपंत आले. काशीहून गंगा घेऊन रामेश्वरला जात असताना, आपल्या गावी आलेल्या असताना, ती गंगा तळमळणाऱ्या तहान लागलेल्या गाढवाला पाजणारे नाथराय कोण आहेत बघितले पाहिजे. नित्य श्रवणाला येणाऱ्या वेश्येच्या घरी तिच्या अंतःकरणातला भाव जाणून, तिच्या अंतःकरणातल्या भावना, तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याकरता, समाधान करण्याकरता वेश्येची माडी चढून जातात. आणि तुमचे पती नाथराय वेश्येची माडी चढून गेले असं सांगत येणाऱ्यांना माझे पती कोण आहेत, काय आहेत आणि कसे आहेत याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यासारखं शुद्ध चरित्र आणि चारित्र्य कुणाचंही नाही याची माझी खात्री आहे. तुम्ही काहीही सांगितलं तरी माझ्यावर त्याचा परिणाम होणार नाही असं सांगणारी अर्धांगिनी ज्यांची आहे त्यांची भेट आपण घेतली पाहिजे. म्हणून आले.
आणि जेव्हा आले दासोपंतांचा अभिमान, तिथं जे पाहिलं ते पाहून लागलीच गेला. शिल्लक राहिला नाही महाराज. काय पाहिलं? अरे ज्यांच्या बरोबर आपण सारी पाठ खेळतो, आपल्याला ज्यांच्या संगतीचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे, ते इथं दत्तात्रय चोपदार, पाहिलं दासोपंतांनी, इथं नाही नमस्कार करायचा, इथं मालक आहेत, आतमध्ये मित्र सेवक आहे, अजूनही दाराशी आहेत. का? हे पाहिलं, दासोपंतांचा अभिमान गेला. हे सगळं ठीक आहे. महाराज म्हणतात, निळोबाराय एवढ्या सर्व संत चरित्रामध्ये तुमचंही चरित्र एक विलक्षण चरित्र आहे महाराज. माझ्या अंतःकरणातल्या शुद्ध भावनेनं मी आपल्या चरणाशी आलो आहे. तुमच्या पायावर माझा हा माथा मी अंतःकरणापासून ठेवला आहे. हे नाथराया, अनन्य भावानं आपली केलेली ही शरणागती आपण स्वीकारा. कळत नकळत निळोबाराय शरणागती कुणाची करावी, कशी करावी आणि का करावी, या सगळ्याचं चिंतन या अभंगातून सांगतात. मला नाथचरित्र सांगायला सांगितलं होतं म्हणून मी नाथचरित्र सांगितलं, नाहीतर याच अभंगातनं वेगळा भाव सांगितला असता. शरणागती कुणी करावी, कुणाची करावी, कशा पद्धतीनं करावी, का करावी, आणि त्याकरता अंतःकरणातला भाव, विशुद्ध स्वरूपातला इतर सर्व आश्रयांचा त्याग करून अन्य आश्रयाणाम त्यागो अनन्यता, त्या अनन्यता वृत्तीनं कसा करावा याचं चिंतन निळोबाराय या अभंगातून मांडतात. आता ही अनन्यता निळोबारायांकडे स्वभावता आहे, म्हणून तर देवाला सुद्धा सांगतात, तुला कोणी बोलावलं का? बोलावल्या वाचून आलासी का चलो. ज्यांची आम्ही अपेक्षा करतो त्यांना आम्हाला पाहायचं आहे, त्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. तुकोबारायांच्या प्रत्यक्ष दर्शनाची तळमळ अंतःकरणात बागवणारे निळोबाराय, त्यांनी आपल्या अंतःकरणातला भाव नाथरायांसंबंधानं प्रकट केला. आपण सर्वजण नाथरायांच्या वाङ्मयाची सेवा करत आहात. त्यानिमित्तानं नाथरायांचं चरित्र आणि या क्षेत्राशी त्यांचा असणारा संबंध सांगावा. महाराज नाथरायांचा तर आमच्या संस्थांशी एवढा मोठा संबंध आहे, किंबहुना आपल्या वारकरी जीवनाशी एवढा मोठा संबंध आहे. ज्ञानोबाराय पुन्हा दाखवले त्यांनी, आणि ज्ञानेश्वरीचं शुद्ध स्वरूप तुमच्या आमच्यासमोर ठेवलंही त्यांनीच. निवृत्तीनाथांचं दर्शन जनार्दन स्वामींबरोबर घेता आलं नाही, म्हणून जेव्हा ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोधसंस्कार पूर्ण करून पुन्हा त्या ठिकाणी उत्सव सुरू झाला, त्यानंतर नाथराय ज्ञानोबारायांची गुरुभक्ती जाणून त्यांच्या गुरूंच्या समाधीच्या दर्शनाकरता आले. आणि त्यामुळं वारकरी संप्रदायात इतर सर्व संतांपेक्षा जास्त वर्णन निवृत्तीनाथांचं 23 अभंगातून नाथ महाराजांनी केलं आहे. किंबहुना निवृत्तीनाथांविषयी एवढं प्रेम त्यांना असण्याचं कारणच आहे की जसे माझे स्वामी सद्गुरू श्री जनार्दन स्वामी, तसे माझे श्री निवृत्तीनाथ. ते निवृत्तीनाथात आणि जनार्दन स्वामीत वेगळेपण पाहत नाहीत. का?
कारण ज्ञानोबारायांविषयीचं माझे पण आपले पण त्यांचं या एकाच कारणानं आहे. गुरुभक्ती, गुरुसेवा. गुरुसेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांविषयी माझे पण आपुलकी सांगताना ते म्हणतात, मला केवळ तुमची गुरुभक्ती ही सर्वाधिक आवडते, कारण तशी गुरुभक्ती आपल्याकडनं व्हावी ही माझी तळमळ आहे. आणि असे नाथराय त्यांच्याबद्दल निळोबाराय या अभंगातनं विचार मांडतात. यथामती यथावकाश अभंगाचा विचार केला. संतांची कृपा तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी, त्यांच्याविषयीचा भाव आमच्या ठिकाणी वाढता शुद्ध स्वरूपाचा असावा, एवढीच श्रीनाथराय निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना आहे. एकदा सगळ्यांनी भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मंगाबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानदेव सोपान मंगाबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मंगाबाई निळा शरण तुमचे पाया, 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 निळा शरण तुमचे पाया,
तुकाराम 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 हा तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री